आमच्या पुढील सिक्रेट मिशनसाठी आम्ही तिघी हमजा, अली आणि मदारी बनून पाकिस्तानमध्ये घुसण्याचा प्लॅन बनवत होतो. तितक्यात एका पाकिस्तानच्या एजंटने आमच्या मोबाईलला लिंगोरची बनवून आमच्या प्लॅनचा सत्यानाश मारून दिला होता. ही सगळी बकवास सोडून मी माझा झोला भरला आणि माझा आशीर्वाद घेत मी निघून गेलो चंदूबाईच्या विहिरीत पोहायला. कडकडत्या उन्हाच्या तपिशने माझी कोमल त्वचा पिलपिलावून उठली होती. मी माझ्या रथला पार्क केलं आणि बघतो तिकडे तर काय हे काका जळत होते डिंपेशला बघून, कारण तो त्याच्या माशुकासोबत कॉलवर लबीडबी करण्यात व्यस्त होता. बाबू अगर तुम नहीं आए तो मैं भी नहीं जाऊंगा विहीर मध्ये पोहणे. या प्रेमपक्षी व्यतिरिक्त तिथं माझी लहानपणाची क्लासमेट बिजली पण आली होती. बऱ्याच वर्षानंतर भेटल्यामुळे आमच्यात भारताची अर्थव्यवस्था आणि राजनीतीची गहन चर्चा चालली. तितक्यात राहुल गांधीचा विषय काढतात ती म्हणे पळेतून. याच दरम्यान डिंपेशच्या प्रियकर यशची पण एंट्री झाली आणि ओम शांती ओमच्या शाहरुख खान आणि दीपिकाप्रमाणे त्यांच्यात नेनमटक्का सुरू झाला. हाऊसमध्ये आम्ही तिथे पोहोचून तर गेलो, पण आमच्याकडे तिकीटचे पैसे नसल्यामुळे आम्ही आमच्या अतिमौल्यवान वस्तू एकत्र केल्या आणि पायी जमा करून तिकीटचे पैसे गोळा केले. उन्हाळा येताच हे सगळे प्राणी आपल्या बिळातून निघतात आणि विहीर विचरण करायला येतात. पाण्यात उतरताच माझ्यात बबिताजीच्या आत्म्याने प्रविष्ट केला आणि मीही जलपरासारखा तुरुतुरु पोहू लागलो. ही सगळी कला मी यशलाही शिकवली, परंतु जेव्हा मी त्याच्याकडून गुरुदक्षिणा मागितली तेव्हा मला त्याने पाण्यात धक्का दिला.